तुम्ही जर एका फील्ड मध्ये अतिशय पॉप्युलर आहे, अतिशय हुशार आहात आणि तुमचं त्या फील्ड मध्ये कोणीच हात धरू शकत नाही आणि एखाद्या दिवशी असं झालं की तुम्ही जे काम करायला जाताल ते काम होत नाही, ज्या गोष्टी करायला जातात त्या गोष्टी होत नाही, तुमचे आपले जवळचे मित्र ते तुमच्याशी बोलणं बंद करतात, तुमची फॅमिली तुमच्या बरोबर बोलणं बंद करते, तुमची स्वतःची गर्लफ्रेंड तुमच्याशी बोलणं बंद करते, तिचा तुमच्याबद्दल भला मोठा गैरसमज होतो, तुम्ही साध्यातलं साधं जरी काम करायला गेले तरी ते काम शक्य होत नाही। असं जर तुमच्या बरोबर झालं तर कसं वाटेल? मित्रांनो, स्टोरी सुरू करण्याआधी अशाच हिस्टॉरिकल, मिस्टिरियस, हंटेड गोष्टी ऐकण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्कीच फॉलो करा। आता वळूया स्टोरीकडे। मित्रांनो, ही घटना मुंबईमध्ये घडली होती। मुंबईमध्ये एक बाहेर गावावरून आलेला मुलगा, म्हणजे तो मुलगा लातूरचा होता आणि तो मुंबईमध्ये फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करायचा। तो अतिशय चांगला ऍक्टर आणि त्याला सेन्स भरपूर होता ऍक्टिंगचा, त्याच्यामुळे ना त्याला भरपूर कामं मिळत चालली होती। कारण की तो मुंबईत येऊन फक्त एकच वर्ष झालते, एका वर्षामध्ये तो टॉप लेवलला आला होता, म्हणजे भरपूर सिरियल्स त्याला मिळाल्या, भरपूर सिरियल्स मध्ये तो काम करत होता, अजून नवीन प्रोजेक्ट त्याला मिळत होते। एकदा असं झालं, हा एक वर्षाचा कालावधी होता तो लातूरवरून आल्यानंतर। एका वर्षात तो भरपूर टॉपला पोहोचला होता आणि आता अशी कंडिशन झाली की त्याच्या हातातले जे प्रोजेक्ट होते, जे सिरियलचे, काही चित्रपटाचे, ते जायला लागले। आता तो खूप म्हणजे विचारात पडला की असं का होतंय। आता हळूहळू करत त्याच्या हातातले जेवढी कामं होती आणि जेवढी पुढची कामं होती सगळी बंद पडली। तो आता पैशासाठी मोहताज झाला आणि मुंबई शहरामध्ये आल्यापासून तिथे एक त्याची गर्लफ्रेंड झाली होती। ते दोघं एकमेकांवर भरपूर प्रेम करायचे, तीही त्याच्या क्षेत्रात होती, तीही अभिनेत्री बनण्यासाठी झाली होती, पण यांचं एकमेकांवर भरपूर प्रेम होतं। मित्रांनो, आता याची अशी कंडिशन झाली की तो त्या मुलीच्यावर डिपेंड राहिला, कारण ह्याची जेवढी कामं होती, हा जेवढा काम करायचा प्रयत्न करतो सगळे गेले होते, जेवढे नवीन प्रोजेक्ट होते सगळे हातातनं गेले होते। आता हा त्या मुलीवर डिपेंड झाला होता। आता ह्या घटनेला 6-7 महिने पूर्ण झाले होते की त्याच्याकडे काहीच काम नव्हतं। मित्रांनो, आता त्या मुलीच्या जीव हा जगत होता, म्हणजे त्या मुलीकडे पैसे मागायचा, त्याचे काही खर्चाला, कुठे जायला, त्या मुलीकडनं जेवणाचा सोय करायचा। आता हळूहळू असं झालं की ती मुलगी ही त्याच्या संगती बोलणं कमी कमी करायला लागली, कारण ती पण बाहेर गावावरून तिथं एक स्ट्रगलच करायला आली होती, तिलाही काहीतरी मोठं काम करायचं होतं। त्यामुळं ती मुलगी आता त्याच्यापासून लांब लांब जाऊ लागली आणि ह्याचे जे मित्र होते, हे मित्रही त्याच्यापासून लांब 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 जायला लागले, कारण की हा काय करायचा की तिला मागण्यापेक्षा मित्रांकडनं घेऊ, तिला मागायला तो नंतर नंतर लाजायला लागला। आता त्या मुलीने काय केलं की ह्याच्याशी संपर्क तोडला, म्हणजे ह्या दोघांमध्ये एवढी भांडणं झाली की हे दोघ जण एकमेकांची तोंडही बघत नव्हते, एवढा बेकार झालं। आता हा सतत त्याच्या जे रेंटनी रूम घेतली होती त्या रूमवर असायचा। मित्रांनो, तो सतत आहे ना त्याच्या डोक्यामध्ये एकच विचार चालत असायचा, निगेटिव्हिटी भरली होती पूर्ण त्याच्या डोक्यामध्ये आहे ना, नुसतं एकच की मेल्यानंतर काय होतं आणि आता आपण मरणार आहे, हेच थॉट त्याच्या 6 महिन्यापासून डोक्यात चालले होते। त्याचं मन कुठल्या कामात लागायचं नाही, इव्हन त्या मुलीबरोबर जरी असेल तो, तरी त्याला त्या मुलीबरोबर असतानाही ते थॉट त्याच्या डोक्यामध्ये चालू असायचे। आता हा एकदम म्हणजे एकटाच पडला होता, त्याचे मित्र त्याबरोबर नव्हते, ती मुलगी त्याच्याबरोबर नव्हती, त्याच्या घरचेही इव्हन त्यांनी फोन केला की त्याशी नीट बोलत नव्हते। मित्रांनो,
आता ह्याला कळत नव्हतं नक्की काय करावं, कारण एखाद्या माणसाने जर एवढी सक्सेस पाहिलंय आणि तो एकदम फेलियर्स मध्ये जातोय तर ऑब्विसली की तो निराश होणार, हताश होणार. हा एकदम हताश झाला होता. आणि आता काय झालं की ज्या रूम मध्ये तो राहायचा त्या रूमच्या मालकाने त्याला काहीतरी 3-4 महिन्याचं भाडं दिलं नव्हतं म्हणून तोही त्याला टॉर्चर करत होता. आता हा उठायचा आणि काम शोधायला जायचा, पण त्याच्या संगती कोणच बोलत नव्हतं. आता हा एकदम म्हणजे डिप्रेशन मध्ये गेला होता. आता ह्याला कळत नव्हतं की काय करावं, पण कुठं ना कुठं तरी ह्याला एक आधार त्याच्या घरच्यांचा होता म्हणून तो त्यांना फोन करायचा, पण घरचेही त्या संगती नीट बोलायचे नाही. असंच आता 4 महिने झाले. आता ह्याची कंडिशन अशी झाली होती की तो लिटरली वेडा होईल, कारण त्याच्याशी कोण बोलत नव्हतं. तो कोणाशी बोलायला गेला की त्याच्याशी त्या संगती बोलणं बंद करायचे. त्या मुलीला फोन केला ती मुलगी त्या संगती बोलत नव्हती. ह्याच्याकडे पैसे नव्हते. घर मालकाने आता त्याला बाहेर काढलं होतं. हा मुंबईमध्ये स्टेशनवर झोप, कुठं चौपाटीवर झोप, असाच फिरत होता. एकदा असाच तो तिथं झोपला होता स्टेशनवर. काही त्याच्याच गावातले तिथं आले, त्यांनी त्याला पाहिलं. यांची भेट झाली, त्याच्या गावातल्या काही लोकांची त्याची. आता गावात तर ही चर्चा होती की हा तिथे गेल्यानंतर सिरियल करतोय, पिक्चर करतोय. आणि त्याला अशा अवतारात बघून हे गावकरी जे 2-3 जण आले होते ते शॉक झाले आणि त्याला विचारलं काय झालं. आता तो बोलण्याच्या कंडिशन मध्ये नव्हता, पूर्णपणे मेंटली डिस्टर्ब होता. यांनी काय केलं, त्याला पाणी वगैरे घेऊन दिलं, त्याला खायला घातलं. सकाळची वेळ होती. आता ह्याच्याशी बोलले, त्यांनी जे काय घडलेलं सगळं सांगितलं. आता ते ऐकून त्याचे जे गावातले लोक होते त्यातल्या एकाने सांगितलं की नक्कीच तुझ्या बरोबर काहीतरी ब्लॅक मॅजिक झालेलं आहे, तू असं झालाच नसता पण असं झालंय तुझ्या बरोबर. आता हे ऐकून तो मुलगा काय ह्या गोष्टींवर भरोसा करत नव्हता. आणि ऍक्च्युली ते जे बोलाल ते ऐकणं जरुरी होतं, कारण ह्याचं मेंटॅलिटी पूर्णपणे संपलेली होती, डिस्टर्ब होता हा पूर्ण. आता ते जे गावकरी होते त्यातले त्याचे त्या गावातले होते त्यांनी त्याला चल तू गावाला बोलले. आता ह्याला दुसरा मार्गच नव्हता, रस्त्यावर झोपण्यापेक्षा गावाला गेलेलं परवडलं, म्हणून तो त्यांच्या बरोबर त्याच दिवशी रात्री गावाला गेला. आता हा घरी वगैरे पोहोचला. ह्याच्या घरचे त्याच्याशी जरा रूडलीच बोलत होते, कारण की भरपूर पैसे घेऊन गेला होता आणि सक्सेसही झाला होता, पण पुन्हा त्याच लेवलला आल्या ह्या कारणामुळे त्याशी बोलत नव्हते. दुसऱ्या दिवशी आता हा घरी पोहोचला होता, त्याच्या दुसऱ्या दिवशी ते 2 जण गावकरी आले. त्यांनी त्याला एका ठिकाणी नेलं. तर ते नवनाथ जे गोरक्षनाथ असतात नवनाथांपैकी त्यांचा एक भक्त होता त्याच गावामध्ये, त्याच्याकडे नेलं आणि जे काय घडलेलं सगळं सांगितलं. त्यांनी काहीतरी ध्यान लावून बघितलं आणि त्यांनी त्याला सांगितलं की तुझा असा एक मित्र आहे का, काळा सावळा आहे, थोडा जाड आहे, आणि तो एकत्र काम बघायला जायचे का. आता ह्यानी विचार केला आणि ह्याला लगेच सुचलं, हो आम्ही जायचो. मग त्यांनी विचारलं की दोघांना कामं मिळायची का तुलाच मिळायचं किंवा त्यालाच मिळायचं. तर ह्यानी स्पष्ट सांगितलं नाही आम्ही जेव्हा पण गेलोय ना तर मलाच काम मिळायचं, आम्ही दोघं जरी गेलो तरी त्याला मिळायचं नाही. आता ह्यांनी त्याला सांगितलं हे बघ जे काय आहे ते त्याच्याकडनं चालू झालेलं आहे, त्यांनी तुला समशान क्रिया केलेली आहे, त्यामुळं तुझ्या डोक्यात हे असे विचार येतात आहे का. तो बोलला हा मला सतत तसले घाण विचार येतात, मी पूर्ण निगेटिव्ह झालोय, माझी कामं बंद झालीत. आता ह्यांनी त्याला सांगितलं की बघ हे काय जे काय आहे हे मी तुझ्याकडून काढू तर शकत नाही, पण मी एवढं करू शकतो की जे तुझ्या बरोबर चाललंय ते मी परत फिरवू शकतो. आता ह्याला आपला जीव वाचवायचा होता, कारण त्यांनी त्याला हे पण सांगितलं होतं की तुझ्या जीवाला धोका आहे. आता त्या गावकऱ्यांनी त्याला सांगितलं की तू कशाला विचार करतो, ज्यांनी केलंय त्याला त्याकडे जाऊ दे ना, तू कशाला घाबरतोय, तू कशाला विचार करतो. म्हणून ह्याने काय केलं, त्या जे महाराज होते त्यांना होकार दिला. आता त्यांनी त्यांचा विधी वगैरे केला, काय करायचं त्याच्यावरनं काय काय उतरून टाकलं वगैरे. आता ह्या घटनेला
जवळजवळ महिना झाला होता, हा पूर्णपणे फ्रेश झाला होता. आणि ह्याचं तर ध्येय एकच की मी जे अधुरं काम राहिलंय माझं ते मला पूर्ण करायचं, मला मुंबईमध्ये पुन्हा जायचे. म्हणून तो त्या माणसाकडे गेला, परत त्या बाबांकडं, महाराजांकडं, त्याला बोला, त्यांना म्हणाला की बाबा मला पुन्हा जायचंय, मला माझं करिअर त्यातच करायचंय, पण असं काहीतरी द्या मला की पुन्हा माझ्यापर्यंत असल्या गोष्टी आल्या नाही पाहिजे. त्या महाराजांनीही त्याला एक संरक्षण कवच दिलं, रक्षा कवच दिलं आणि तो मुंबईला गेला. आता तो मुंबईला गेला तर पुन्हा त्याची कामं चालू झाली, सगळं सेटल होत चाललं होतं. पण ह्यानी पाहिलं की जो त्याचा मित्र होता, ज्यांनी त्याच्यावर केलं होतं, तो आता ह्याची जी अवस्था होत होती तशी त्याची अवस्था चालली होती. कारण त्या मित्राशी कोणच बोलत नव्हतं, तो कुठं जाईल तिथं त्याची कामं व्हायची नाही, तो आता रूम मध्ये पडून होता. पण ह्याला माहिती होतं की ह्याने आपल्याला केलं म्हणून हा काय बोलत नव्हता, हा शांत होता. काही दिवसानंतर ह्याला 1-2 सिरियलचे अग्रीमेंट झाले, मोठ्या सिरियल होत्या. त्या सिरियल मध्ये ह्याला चांगलं काम मिळालं, लीडचं काम मिळालं. आणि ज्यांनी ह्याच्यावर केलं होतं ते तो जो मुलगा होता त्याचा 4 महिन्यानंतर ऍक्सिडेंट झाला आणि तो मरण पावला. मित्रांनो, त्या महाराजांनी याला सांगितलं होतं की तुझ्या जीवाला धोका आहे, आणि त्यांनी ते फिरवलं होतं पुन्हा. तर ते ज्यांनी पाठवलंय त्याच्याकडेच गेलं होतं आणि त्याचा मृत्यू झाला. मित्रांनो, जेव्हा ह्या मुलांनी त्यांना महाराजांना विचारलं की बाबा त्याचं माझी तर दुश्मन नाहीये, पण त्याने असं का केलं असेल, तर महाराजांनी सांगितलं, बघ तुला कामं मिळत होती आणि तू मोठा होत चालला होता, त्यामुळं त्याला ती जळण होती, त्या जळणीपोटी त्याने तुला असं केलं. कारण तुला कामं मिळतात आणि तो तिथंच आहे, आणि तुम्ही स्ट्रगल करताना दोघं एकसाथ आले होते, त्यामुळे त्या जळणीपोटी त्यांनी केलं. त्याच्या कर्माची फळं त्याला भेटलीत, तू आता तुझं काम कर. मित्रांनो, असं म्हणतात आपण दुसऱ्याचं वाईट चितलं की आपलंही वाईट होतं. त्यामुळं आजच्या कलियुगामध्ये कोण कुणाला समोर येऊन मारत नाही, कोणी कधीच कुणाला फुकटमध्ये मदत करत नाही. हे कलियुग आहे. इथं तुमच्याकडे येणारी लोक त्यांचा स्वार्थ असेल तरच येणार, नाही तर नाही येत. मित्रांनो, आजच्या ज्या कलियुगामध्ये समोर येऊन मारणं हे खूप कमी झालेलं आहे. हे असेच काहीतरी ब्लॅक मॅजिक करून, काहीतरी अशा काळ्या विद्या वापरून समोरच्याची जी प्रगती असते ती बांधून ठेवतात आणि त्याचं वाटोळं करतात, पण त्यांचा एंड ही खूप खराब होतो. मित्रांनो, अशाच सत्य घटना ऐकण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.